दादा पाटील यांनी स्पष्ट केलं आहे। सरसकट कर्जमाफीचा अर्थ सांगा असा प्रश्न पवारांनी विचारला होता। त्यावर कर्जमाफीसाठी जमिनीची मर्यादा हटवण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। गरज नसेल तर कर्जमाफी घेऊ नका असं आवाहन देखील चंद्रकांत पाटलांनी केलं आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी। चंद्रकांत पाटील आपल्या बरोबर आहेत। हे सरसकट तत्वतः हा नक्की काय घोळ आहे? म्हणजे विरोधक टीकाच करायला लागलेत, तुम्ही कर्जमाफी जाहीर केलीत पण असा पुन्हा एकदा नवीन घोळ घातलेला आहे। मी शुद्ध मराठीमध्ये बोललो तरीही कन्फ्युजन असेल तर मला तुम्ही खूप मोठी संधी देताय की मला जे म्हणायचं आहे त्याची स्पष्टता करण्यासाठी। सरसकटचा मराठीमध्ये अर्थ असा आहे की सगळ्यांना कर्जमाफी। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 2 जूनला पहाटे 5 एकरपर्यंतची कर्जमाफी घोषित केली। त्याच वेळेला विषय असा आला होता की बाबा मोठ्या प्रमाणावर विदर्भ मराठवाड्यामध्ये एकरेजमध्ये 15 एकर 20 एकर असतं पण उत्पन्न तेवढं नसतं, आणि त्यामुळे आपण जर 5 एकरचं लिमिट घातलं तर फार मोठ्या प्रमाणावर विदर्भ मराठवाड्याचा शेतकरी कव्हर होणार नाही, आणि तोच जास्त एलिजिबल आहे, तो जास्त अडचणीत आहे। कारण प्रामुख्याने 2 वर्ष जे दुष्काळ झाले ते प्रामुख्याने मराठवाडा विदर्भात झाले, आणि तेव्हापासून हा विचार सुरूच होता। ठीक आहे, शेतकरी संघटनांचे आंदोलन वगैरे बरोबर आहे, पण माननीय मुख्यमंत्री महोदयांचा त्या पहाटेपासूनच डोक्यात विचार सुरू होता की हे एकरेजचं लिमिट काढावं। काल एवढाच फरक झाला, काहीही फरक झाला नाही। 5 एकराच्या ऐवजी आम्ही असं म्हटलं की एकरेजचं लिमिट नाही, याला म्हणतात सरसकट। तत्वतः असा शब्द तुम्ही वापरला। तत्वताचा अर्थसुद्धा खूप सोपा आहे, मराठीत शब्द आहे की तुम्हाला उच्चाधिकार समिती म्हणून जे अधिकार दिलेले आहेत ते तत्वता मान्य करण्याचे आहेत। फायनल डिसिजन हा तुम्हाला कॅबिनेटमध्ये करावा लागेल, त्याची आधी काही वर्क करावं लागेल, म्हणून ते वर्क करण्यासाठी एक समिती वगैरे करतो होता म्हणून। त्यामुळे आम्ही ह्याला मान्यता दिली की आम्हाला करायचं आहे। डिटेलिंग आणि फायनल डिसिजन ज्याला शिक्का म्हणतो कॅबिनेटमध्येच करावं लागेल। आणि आता तिसराही शब्द घेऊन टाका ना, निकष। तर आपलं असं म्हणणं असं आहे की 2008-09च्या कर्जमाफीच्या वेळेला निकष न लावल्यामुळे 82 लाख एकाची कर्जमाफी झालेली आहे। आणि सहकार विभागात आकडे आहेत, मी 1.5 वर्ष सहकार मंत्री होतो, आणि त्यामुळे सगळ्या शेतकरी संघटनांचं एकमत झालं की काही ना काही निकष लावले पाहिजेत, आणि सगळ्या शेतकरी संघटनाच मोठ्या प्रमाणात म्हणत आहेत की निकष लावा। आता हे निकष काय असावेत हे ठरवलं, एक समिती ठरली। शेतकरी संघटनांचे नेते, अन्य विरोधी पक्षांचे नेते आणि सरकार असं म्हणून निकष ठरवतील। मग ते 7/12 असून दे किंवा सरकारी नोकर असून दे, असेही सुद्धा शेतकरी आहेत। काय हे निकष असतील, आणि अर्थात श्रीमंतांची कर्जमाफी होणार अशी एक सर्वसामान्यांची भावना यामध्ये। 2 तर निकष समोर आलेलेच आहेत, पण ते चर्चेत आलेले आहेत, निर्णय बसूनच करायला आहेत। एक निकष असा आला की ज्यांच्या घरी सरकारी नोकर आहे अशांची कर्जमाफी होणे, आणि ज्यांच्याकडे इन्कम टॅक्स पेअर आहेत त्यांचे होणे। याचं साधं सरळ लॉजिक आहे की जे आपण OBCमध्ये फॅसिलिटी देतानाही लावतो, किंवा खरं म्हणजे कुठल्याही फॅसिलिटीमध्ये लावतो की क्रिमी लेअर, की तुम्हाला सगळ्या OBC असल्यामुळे सवलती असूनसुद्धा तुमचं उत्पन्न 6 लाखाच्या वर असेल तर तुम्हाला सवलती मिळणार नाही। त्याचं लॉजिकसुद्धा असं आहे की रांगेत 100 जण उभे आहेत, त्यातला पुढचा सरकल्याशिवाय मागच्याला पुढे येता येत नाही, आणि त्यामुळे जर अधिकाधिक लोकांना लाभ व्हायचा असेल तर जसं गॅसची सबसिडी या देशामध्ये 2 कोटी लोकांनी सोडली तसं आवाहन करून झालं चांगलं आहे। पण आपल्या देशामध्ये पहिलं उदाहरण घडलं की लोकांना आवाहन केलं आणि 2 कोटी इतक्या मोठ्या संख्येने लोकांनी सबसिडी सोडली। पण अदरवाईज आपल्या देशामध्ये कायदाच करावा लागतो, नियमच करावा लागतो, आणि त्यामुळे नियम करावे लागतील की काय असलं तर तो कर्जमाफीला एलिजिबल नाही, सगळे म्हणून ठरवतील। असं काही कर्जमाफीबाबत तुम्ही आवाहन करणार का? म्हणजे हा एक पर्याय तुम्ही विचार करताय का? मी तुमच्या माध्यमातून नाना पाटेकरांना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी ऑलरेडी आवाहन केलं। मी सगळ्या प्रकारच्या सेलिब्रिटीज जे आहेत, म्हणजे खेळामधल्या, नाटकामधल्या, सिनेमामधल्या सगळ्यांना आवाहन करतो की तुम्ही लोकांना हात जोडून आवाहन करा की ज्याला कर्जमाफी नको आहे त्यांनी घेऊ नये। यापुढे सेलिब्रिटीजचा मोठा रोल आपल्या समाजातला वाढला पाहिजे की त्यांनी लोकांच्या सवयी, लोकांची विचाराची पद्धत ही बदलावी। आज आमच्या समाजामध्ये ही पद्धत आली की जे मिळेल ते पहिले माझ्या ताटात वाढा, त्यातून जे माझ्या ताटात आहे ते इतरांना देण्याचा प्रयत्न करण्यासाठी सेलिब्रिटीज अपील होतात लोकांना, त्यामुळे त्यांनी आवाहन करावं। पण मग हा सरकारचा निर्णय समजायचा का? नाही, हा सरकारचा निर्णय नाही, सरकारचा निर्णय बसून करायचा आहे, नियम ठरवायला। म्हणजे सरकार असं आवाहन करणार का? आवाहन करायला काय जातं, आत्ता आवाहन करतो की ज्यांना आवश्यकता नाही त्यांनी कर्जमाफी घेऊ नये।
तुम्ही किती कर्जमाफीच्या घोषणा करून देत, तुमचा मित्रपक्ष काही नाराज होण्याचं थांबत नाही आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असं पुन्हा एकदा संजय राऊत म्हणालेले आहेत. नाही, असं आहे की त्यांनी काय म्हणावं हा त्यांचा प्रश्न आहे. मी काही त्यावर टिप्पणी करणार नाही. आणि स्वप्न तर सगळ्यांनीच पाहिजे असतात, प्रयत्न तर सगळ्यांनीच करायचे असतात, आणि लोकशाहीमध्ये तर सगळ्यांना अधिकार आहे. त्यामुळे प्रयत्न करून ज्याला ज्याला यश मिळवायचं तो यश मिळवेल. आम्ही पण स्वप्न पाहतो आणि ती व्यवहारात आणतो, हे गेल्या 5 वर्षामध्ये लक्षात आलं. शेवटचा प्रश्न, अमित शहा येण्याच्या पार्श्वभूमीवर एक छान वातावरण तयार केले, सगळे वाद तुम्ही मिटवलेले आहेत, म्हणजे त्याबाबत सरकार किंवा भाजप यशस्वी ठरले असं म्हणायला हरकत नाही. नाही, अमितभाई येणं हा योगायोग आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, या राज्यातला शेतकरी सुखी असणं, हे तर त्यासाठी मुहूर्ताची आवश्यकताच नाही. आणि तेव्हा अमितभाई येणार आहे, योगायोग आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट वैभव सर, अमित जोशी, झी मीडिया, मुंबई. राज्य सरकारनं कर्जमाफीची घोषणा केलेली असली तरी सुद्धा प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी आणि शेतकऱ्याच्या हाती नवीन कर्ज पडणं दुरापास्त आहे. कारण त्यासाठी अनेक औपचारिकता पूर्ण कराव्या लागणार आहेत. सरकारला आपला निर्णय बँकांना कळवावा लागेल, त्यात आधीच्या कर्जाची हमी लिहून द्यावी लागेल. त्याचप्रमाणे सरकार बँकांसोबत बैठक घेऊन आपला निर्णय त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे. पण ही बैठक कधी होणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही. त्यामुळे खरीपाचं कर्ज वाटप करायला अडचणी येणार आहेत. राज्य सरकारनं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा केली असली तरी सुद्धा काही निकषांच्या आधारे ही कर्जमाफी दिली जाणार आहे. कर्जमाफीचा प्रामुख्यानं अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाभ व्हावा आणि सधन शेतकरी त्यातून वगळले जावेत असा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठीच निकषांच्या आधारे कर्जमाफी असा उल्लेख करताना सरकारने काळजी घेतलेली आहे. या निकषांमुळे प्रामुख्यानं बड्या शेतकऱ्यांना याच्यातून वगळलं जाण्याची शक्यता आहे. मात्र त्याबद्दल सरकारने अजून कुठल्याही अधिकृत घोषणा केलेली नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.